वक्फ बोर्ड बिल हे आता पारित होत असून लोकशाही संपवणारं हे बिल आहे. हे विधेयक जर पास झालं तर त्यानंतर आम्ही न्यायालयीन लढाई लढू असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे. वक्फ विधेयकाला इम्तियाज जलील यांनी तीव्र विरोध केला आहे. भविष्यात आंदोलन उभं राहील अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. या संदर्भात इम्तियाज जलील यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधला. पाहूया. वक्फ बिल सादर केलं जात आहे. त्यानंतर आपल्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत. जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, तुमची काय भावना आहे? कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही असं बोलून दाखवलं आहे की एका विशिष्ट समाजाविरोधामध्ये षडयंत्र रचलं जातं, त्यातलाच हा एक भाग आहे का? आणि ते आज देशाचे जे मायनॉरिटीज अफेअर मिनिस्टर आहे किरण रिजिजू, जे आम्ही बोलत होतो तर त्यांनी सिद्ध करून टाकले आपल्या भाषणामध्ये. इनिशियल त्यांचे जे भाषण होते बिल टेबल करताना, हे बिल जे आहे ते टोटली मिसलिडिंग आहे, मिस्चिवियस आहे आणि एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी त्यांच्या जे अफेअर्स आहे लँड रिलेटेड, त्यांच्या रिलिजियस रिलेटेड, त्याच्यामध्ये सरकार आपली नाक कशी खुपवू शकते त्याच्या बाबतीत हे बिल आणलेलं आहे. त्यांनी अनेक मुद्दे प्रस्तुत केलेले आहे आणि असा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मुस्लिम समाजाचा बघा आम्हाला किती काळजी आहे आणि मुस्लिम समाजाचे जे डिफरंट सेक्ट्स आहे त्यांच्यामध्ये कशा आपण एक सॉफ्ट कॉर्नर तयार करत आहेत फॉर नॉन मुस्लिम्स इंटेलेक्च्युअल, ते या बोर्डामध्ये असायला पाहिजे. मग हे सर्वांसाठी करा ना. मग आमच्या बोर्डामध्ये तुम्ही हे करत असेल तर असे अनेक हिंदू बोर्ड्स आहे, सिख बोर्ड्स आहे, पारशी बोर्ड्स आहे, त्यांच्यामध्ये आमचाही समावेश करा. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला कशाला आहे. आणि इंटेलेक्च्युअल म्हणतं मोदीजी, आपल्याला असं का वाटत नाही की मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल्स आहे? बिल पास झाल्यानंतर तुम्ही पास करणार आहे, याच्यामध्ये काही हे नाही आहे. आज जे देशाचं लक्ष लागलेलं आहे फक्त एक बिल पास होणार याच्या बाबतीत नाही आहे. कोणकोणते पक्ष आज भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या एजेंडा सोबत उभे आहे हे बघण्याची वेळ आलेली आहे. ज्या प्रकारे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आपला निर्णय देतील त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये सामील होऊ आणि त्यांनी आंदोलन करायला सांगितलं तर आंदोलन करू 100%. मग कायद्याची लढाई एक बनतेच. स्वाभाविक आहे की ह्या बिलाच्या विरोधातही आम्ही कोर्टामध्ये जाणार, सुप्रीम कोर्टामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.